श्री, जान्हवी मला माहिती होतं काय बोलणारस. श्री एवढं चिडायची खरंच गरज होती का? म्हणजे काय अगं हजारदा ओरडून सांगितलंय मी यांना, लिटरली 1000 वेळा ओरडून सांगितलंय की पाणी वाचवा पाणी वाचवा, पण कळतच नाहीये यांना. आज मी पाहिलं म्हणून. इतर वेळी ना माझी पाठ फिरली की लगेच माझे कपडे धुवायला काढतात आणि मी परत यायच्यात त्याची घडी घालून इस्त्री करून त्या कपाटात ठेवतात. अगं याआधी तर मी त्यांना अगदी अर्धा तास वापरलेले कपडे सुद्धा धुवायला घेताना पाहिलेले. त्यांना मी नीट सांगितलं होतं पाण्याचा अपव्यय टाळा, असं नका वापरू इतकं पाणी. हे बघ, मला तुझा हा सगळा कन्सर्न कळतोय आणि तुझं वागणं अगदी बरोबर आहे. बरं, आणि हे फक्त मी माझ्या कपड्यांबद्दल बोलतोय, यांच्या कपड्यांबद्दल तर काही बोलायलाच नको. कपाटातनं कपडा काढला की तो वापरायच्या आधी घडी मोडली की टाकला धुवायला. ए श्री, असं कोणी करत नाही. नाही, मला माहितीये इतकं कोणी करत नसलं ना तरी थोडा वेळ घातलेले कपडे सुद्धा लगेच मशीनला लावायची काही गरज नाही. यांचे कपडे काय इतके लगेच खराब? श्री, जान्हवी माझं म्हणणं इतकंच आहे की जरा भान ठेवायला हवं ना. इथे लोकांना प्यायला पाणी नाही आणि आपण पाणी हे असं वाया घालवतो. हे सगळे मुद्दे बरोबर आहेत श्री तुझे, पण तेच जरा तू चांगल्या शब्दात नीट शब्दात त्यांना 1000दा समजावून झालंय माझं, खरंच 1000दा सांगून झालंय, पण यांना कळतच नाहीये. मग या अशा शब्दात सांगावं लागतं लोकांना, काय करणार. असो.